वेलकम टू माय चॅनल. चला आता आपण लीफ फिलिंगमधला तिसरा प्रकार बघणार आहोत. यासाठी लागणार आहे आपल्याला हा सिल्क थ्रेड, त्यानंतर ही निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 आणि सीझर. यामध्ये सुद्धा मी पहिल्यांदा या पद्धतीचा एक लीफचा म्हणजे पानाचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे आणि सेंटरला रेष ओढून घेतलेली आहे. आता यामध्ये सुद्धा पहिल्यांदा आपल्याला बॉर्डर करून घ्यायची आहे. चेन स्टिच करून घ्यायची, छोटे 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 चेन स्टिच करून घ्यायची बॉर्डरला. या पद्धतीने चेन स्टिच करून घेतलेली आहे. आता याचा जो वरचा पॉइंट असतो याच्या इथून निडलला खाली टाकून खालचा दोरा वरती घ्यायचा. या पद्धतीने नंतर ही जी मधली रेषा ओढलेली आहे या मधल्या रेषेच्या तिथे निडलचं खाली टोक टाकून पुन्हा खालचा दोरा वरती घ्यायचा आणि इथे एक छोटंसं लॉक करून घ्यायचं. या पद्धतीने पुन्हा आता या साईडला पुन्हा लॉक करून घ्यायचं. लॉक करताना आपण जी आउटलाईन केलेली आहे त्या आउटलाईनच्या बाहेर करायचं, जेणेकरून आपल्याला फिनिशिंग छान येईल. पुन्हा एकदा सेंटरला आलो, पुन्हा इथे एकदा स्टिच केलं, पुन्हा एकदा इथे छोटंसं लॉक करून घेतलं. पुन्हा अपोजिट साईडला या पद्धतीने पुन्हा बाहेरून लॉक करून घ्यायचं. पुन्हा सेंटरला यायचं, पुन्हा एकदा लॉक करायचं. पुन्हा बाहेर लॉक करून घ्यायचं एकदा, पुन्हा वापस. या पद्धतीने करायचं. आरी वर्कमध्ये शक्यतो या 3 पद्धतीनेच लीफ फिलिंग करतात, म्हणजे पानांची जे मधला भाग असतो तो भरण्यासाठी या 3 पद्धतीचा वापर करतात मोस्ट वेळा. या पद्धतीने दोऱ्याला ओढायचं नाही, कपड्यालाही जास्त ओढू द्यायचं नाही. दोरा ओढला की कपडा ओढला जातो. खालचा दोरा एकदम सैल सोडायचा. या पद्धतीने असा मूव्ह होला पाहिजे तो.
पद्धतीने ती लीफ तयार होतं. खूप सुंदर दिसतं हे पण लीफ. आता याला फक्त आउटलाईन करून घ्यायची. मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करायची ती. हे या पद्धतीने फायनल लुक दिसतं त्याचं. खूप सुंदर दिसतं. करून बघा. काही जर प्रॉब्लेम आला, काही अडचण आली तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा. थँक्यू फॉर वॉचिंग.